आपण पाहू शकतो गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यातच शिंदेची रॅली सुरू आहे। एकनाथ शिंदे स्वतः या रॅलीत सहभागी झाल्याचं आपण पाहू शकतो। एकनाथ शिंदे आणि त्या विभागातले उमेदवारही सध्या प्रचाराच्या रॅलीत आहेत। गणेश नाईकांचा बालेकिल्ला नवी मुंबई, एकनाथ शिंदेंचा प्रचार सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास मिरगणे। विकास, काय सांगाल, सध्या एकनाथ शिंदेची नवी मुंबईत रॅली सुरू आहे, काय राजकीय वातावरण? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेल्या रॅली जी आहे ते बेलापूर मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेली। तसेच 2 दिवसापूर्वी ऐरोली मतदारसंघामध्ये गणेश नाईकांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती। आता मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेले, त्यामुळे रॅली मोठ्या संख्येने आहेत। यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करताना येतोय। गणेश नाईकांना शह देण्यासाठी, ज्या पद्धतीने गणेश नाईकांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले, त्यामुळे शिवसेनेची सत्ता यावी, महापौर व्हावं याच दृष्टीने जे आहेत एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले आहे। त्यामुळे कसल्याच परिस्थितीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे याच भूमिकेत एकनाथ शिंदे मैदानात उतरले दिसून आले। त्यामुळे गणेश नाईकांना शह कसा द्यायचा याचा दृष्टिकोन जे आहे एकनाथ शिंदेने राजकारण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद विकास, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतो एकनाथ शिंदे स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गणेश नाईकांचा बालेकिल्ला नवी मुंबईत एकनाथ शिंदेची रॅली सुरू आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते।